तर राज्यात बनावट कागदपत्र बनवणाऱ्या टोळीचा सुळसुळाट आहे। याच बनावट पेपरमुळे भ्रष्टाचार होतो, यावरून अंबादास दानवे आक्रमक झाले। थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचं बनावट कागदपत्र दाखवत जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नावानं झालं ते सर्वसामान्यांच्या नावासोबतही होतंय, असा आरोप दानवेंनी केला। तसंच या बनावट पेपरमुळे घरकुल लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचं दानवेंनी म्हटलंय। घरकुल कशा पद्धतीनं बोगस पेपर्स देऊन बनवले जातात। मग आता कोणी म्हणेल बोगस पेपर्स बनतच नाही, तर आम्हाला एक जणांनी असे पेपर्स बनवून आणून दिलेले आहे घरकुलमधल्याच, की हे देवेंद्रजींची राज्याच्या मुख्यमंत्र्याची टॅक्स पावती। इथं नाव बघा, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, राहणार राहुल नगर, सादात नगर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। त्यांची टॅक्स पावती आहे, ही इथं टॅक्स पावती त्यांची, बरोबर। ही शिंदे साहेबांची, एकनाथ संभाजी शिंदे यांची टॅक्स पावती आहे बघा, आंबेडकर नगर, छत्रपती संभाजीनगर। त्याच्यानंतर हे शिंदे साहेबांचं राशन कार्ड आहे बघा, त्यांच्या घरातले कुटुंबातले सगळ्यांचे नाव याच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर हे रहिवासी प्रमाणपत्र आहे शिंदे साहेबांचं, त्यांचं आर्थिक वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे 90,000 रुपयाचं, ते सुद्धा आहे। फडणवीस साहेबांचं 90,000 रुपयाचं प्रमाणपत्र आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं दोघांचे कास्ट सर्टिफिकेट आहे, अनुसूचित जातीचं सर्टिफिकेट दोघांचे पण माझ्याकडे आहे, हे बघून घ्या। आणि आणखी पुढे तुम्ही आधार कार्ड म्हणता, हे पहा शिंदे साहेबांचं आधार कार्ड आहे इथं, जे संभाजीनगरच्या पत्त्यावर आहे, जे ठाण्यात राहतात। आणि हे देवेंद्रजींचं आधार कार्ड आहे, जे नागपूरला राहतात, नागपूरला त्यांचं रेसिडेन्स आहे, पण संभाजीनगरचं आधार कार्ड आहे। सर, याचा वापर झाला असं तुम्हाला वाटतं का? कुठून आले नक्की, काय वाटतं? मला हे दाखवायचं आहे की राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे लोक जर पेपर बनवतात तर सामान्य माणसाचे का बनत नसतील? आणि असेच बोगस पेपर्स बनवून घरकुल लाटण्याचा प्रकार चालू आहे, हा माझा मुद्दा आहे।